फंक्शन्स आहेत तर त्यांचा स्टडी करणं. सो वी कॉल इट ॲज सो दॅट इज प्लांट फिजिओलॉजी. आता प्लांटमध्ये कोणकोणत्या प्रकारचे फंक्शन्स होतात तर प्लांट कॅरी दी पर्टिक्युलरली ऑर प्लांट रिक्वायर द व्हेरियस काइंड्स ऑफ सबस्टन्सेस. प्लांटला वेगवेगळे सबस्टन्सेस लागतात लक्षात घ्या कंटिन्युअस. जसं आपल्या बॉडीला सेल प्रत्येक सेलला वेगवेगळे इलेमेंटल फॉर्म असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स लागतील तसं प्लांटच्या सेलला सुद्धा वेगवेगळे कंपोनंट लागत असतात. तर ते प्रोव्हाइड करण्याशी रिलेटेड हा पॉईंट आहे. ओके म्हणजे याच्यामध्ये काय आहे इन दिस टॉपिक और इन दिस सेक्शन वी आर जस्ट गोइंग टू मूव टुवर्ड व्हाट अबाउट दी ट्रान्सपोर्ट इन प्लांट्स. Transport in plants, then that is nothing but the mineral nutrition in plants. We are also going to move toward the plant food synthesizing method that is said to be, we can say it as a photosynthesis. Respiration असेल, plant growth असेल, development असेल. ओके या सगळ्या प्रकारच्या पॉइंट्सला आपण या ठिकाणी डिटेलमध्ये घेऊन जाणार आहोत. तर या प्लांट फिजिओलॉजी मधला जो पहिला पार्ट आहे सो दॅट इज नथिंग बट द ट्रान्सपोर्ट इज इन प्लांट सिस्टम. प्लांटच्या मधलं ट्रान्सपोर्ट. ऍक्च्युली या ट्रान्सपोर्ट इन प्लांट हा जो पॉइंट आहे तर या ट्रान्स शब्दाचा अर्थ होतो चेंज होणं, चेंज. आणि पोर्ट म्हणजे या ठिकाणी आपण प्लेस म्हणू शकतो. ट्रान्सपोर्ट म्हणजे काय होणं तर चेंज द प्लेस. सबस्टन्सेस काय करू शकतात तर प्लांटमध्ये त्याची जागा बदलू शकतात अँड दिस इज समवॉट नोन ॲज अ ट्रान्सपोर्ट. मीन्स चेंज द प्लेस. That is also said to be, we can say it as a movement of substances within the body. Okay, movement of substances within plant body. Plant body मध्ये होणारी substances ची movement त्याला या ठिकाणी म्हणायचं transport in plants. Okay, so that transport in plants हे जे काही transport आहे plants मधलं so that transport is in plants occur in two different way. तर पहिला जो पार्ट आहे याच्यामध्ये transport in plants, that is a movement of substances, movement of substances from plants and atmosphere. Okay, or in plants and atmosphere. Movement of substances in plants and atmosphere. वातावरणामधले वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये मग गॅसेस असतील, वेगवेगळ्या प्रकारचे जे इतर कंपोनंट आहेत, मग लाईट असेल. ओके यांचं जे काही घेणं देणं वगैरे जस्ट कॉल्ड असेल. ओके तर ही जी काही मुवमेंट आहे तर याला आपण म्हणतो मुवमेंट ऑफ सबस्टन्सेस इन प्लांट अँड ॲटमॉस्फिअर. दिस इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल ट्रान्सपोर्ट. एक्सटर्नल ॲटमॉस्फिअर सोबतचा ट्रान्सपोर्ट झाला. आणि दुसरा प्रकार असतो इंटरनल ट्रान्सपोर्ट कॉल्ड ॲज मुवमेंट ऑफ सबस्टन्सेस. मुवमेंट ऑफ सबस्टन्सेस within plant body. Within plant body. Within plant body. Plant body मध्ये ओके प्लांट बॉडी मध्ये होणारी जी काही मुवमेंट आहे मुवमेंट ऑफ सबस्टन्स ओके और मुवमेंट ऑफ सबस्टन्सेस ओके विदिन प्लांट बॉडी. प्लांट बॉडीच्या आतमध्ये होणारी ही जी काही मुवमेंट असणार आहे सो दॅट मुवमेंट इज समवॉट वी कॉल इट ॲज अ इंटरनल मुवमेंट. ही एक्सटर्नल मुवमेंट झाली वरची ही इंटरनल मुवमेंट. In this chapter actually we are going to move toward so the internal movement of substances is in plant. प्लांट मध्ये होणाऱ्या सबस्टन्सेसची इंटरनल मुवमेंट आपल्याला इथं शिकायची. एक्सटर्नल मुवमेंट बद्दल आपल्याला इथं बोलायचं नाही. म्हणजे सबस्टन्सेस वातावरणासोबत कसे रिॲक्ट होतात किंवा कशा पद्धतीने वर्किंग दाखवतात ओके किंवा प्लांटमध्ये कसे कोणते सबस्टन्सेस येतील कोणते रिलीज होतील एक्सटर्नल हे आपल्याला इथं डिस्कस नाही करायचं. ओके इथं आपल्याला जास्त डिटेलमध्ये डिस्कस करायचे अबाउट द पर्टिक्युलरली दॅट विदिन द प्लांट बॉडी. प्लांटच्या बॉडीमध्ये नेमके काय प्रकारचे चेंजेस असू शकतात काय प्रकारच्या प्रोसेसिंग असू शकतात हे आपल्याला लर्न करायचं. तर याच्यामध्ये हे जे काही ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस विदिन द प्लांट बॉडी हा पार्ट आहे तर याच्यामध्ये आपण म्हणू शकतो इट इज नथिंग बट द इंटरनल ट्रान्सपोर्ट. याला तुम्ही म्हणू शकता इंटरनल ट्रान्सपोर्ट इन प्लांट. Internal transport in plants. Actually that internal transport in plants also redivided into two parts. One is nothing but we can say it as a one is related with. पहिलं काय इंटरनल ट्रान्सपोर्ट मध्ये बघा one is related with we can say it as a short distance transport. काही स्पेसिफिक अंतरापर्यंत मुवमेंट होणं सबस्टन्सेसची कॉल्ड शॉर्ट डिस्टन्स ट्रान्सपोर्ट. म्हणजे या इंटरनल ट्रान्सपोर्ट मध्ये पुन्हा दोन प्रकार येतील बघा. एक येईल शॉर्ट
डिस्टन्स मध्ये होणारं ट्रान्सपोर्ट, शॉर्ट डिस्टन्स ट्रान्सपोर्ट. आणि दुसरा जो प्रकार असणार आहे, सो दिस इज नथिंग बट द लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट. लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट. Okay, the transport of substances in plant is occurring in that short distance method and long distance method. Short distance म्हणजे कसं बरं, the substance which are moving from that is within the cell. Okay, short distance म्हणजे काय असू शकतं, short distance मध्ये within cell, सेल मधली सेल मध्ये मटेरियलची होणारी मुवमेंट विदिन सेल असेल त्याला तुम्ही इंट्रासेल्युलर म्हणू शकता. इंट्रासेल्युलर म्हणू शकता. ओके, इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट आतमधल्या आतमध्ये म्हणजे कसं आहे, आय एम जस्ट टेकिंग हियर दॅट इज नथिंग बट दॅट इज वन सेल. Okay, the transfer of material. Okay, around that vacuole there is a large, particularly such a kind of structure. हे एक स्ट्रक्चर आहे सपोज, किंवा ही प्लांट सेल आपण काढू. ही प्लांट सेल आहे, याच्यामध्ये हा न्यूक्लियस आहे, हे व्हॅक्यूल आहे. ओके, बाकीच्या सेल ऑर्गॅनली असतील. ओके, तर या व्हॅक्यूलच्या भोवताली जे इतर मॉलिक्युल्स आहेत असे ट्रान्सफर होतात टू मेंटेन द रेग्युलेशन. या सेलमध्ये प्रॉपर आयनिक, प्रॉपर इलेमेंटल, प्रॉपर सबस्टन्सेसची इक्विलिब्रियम स्टेज राहावी म्हणून हे सबस्टन्सेस या व्हॅक्यूलच्या भोवती असे फिरत राहतात टू मेंटेन द इक्विलिब्रियम. कारण नसते फिरले तर इथं जास्त ॲग्रिगेशन झालं असतं, त्यामुळे इकडच्या भागाला भेटलं नसतं. म्हणून हे सबस्टन्सेस या व्हॅक्यूलच्या भोवती फिरतात. याला म्हणायचं सायक्लोसिस, also called as cytoplasmic streaming. This is somewhat called as cytoplasmic streaming. हा झाला सेलच्या आतमधल्या सबस्टन्सेसचं मुवमेंट. कशासाठी असतं हे, सो इट इज युजफुल टू रेग्युलेट द इंटरनल बॅलन्स इन सबस्टन्सेस. या सबस्टन्सेसमध्ये जे इंटरनल बॅलन्स आहे तर ते रेग्युलेट करण्यासाठी असतं, त्याला म्हणायचं सायक्लोसिस. ओके, आणि दुसरा जो पार्ट असतो, या दुसऱ्या पार्टमध्ये काय होतं की शॉर्ट डिस्टन्समध्ये बिटवीन द सेल, बिटवीन टू सेल्स. ओके, दोन नेबरिंग सेल्स आहेत. ओके, ही एक सेल आहे, ही एक सेल आहे. या दोन नेबरिंग सेलमध्ये जर सबस्टन्सेस पास होत असतील, ओके, तर हे पास होणं या सेलमधून या सेलमध्ये, तर याच्यातले सबस्टन्स इथं या इंटरसेल्युलर स्पेसमध्ये येतील. स्पेसमधून हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जातील. तर या ट्रान्सफर होण्याच्या या पाथवेला म्हणायचं इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्ट. इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्ट. इंटरसेल्युलर शब्दाचा अर्थ होतो विदिन दी और समवॉट बिटवीन दॅट टू डिफरंट सेल. दोन सेलमध्ये जर असेल तर याला तुम्ही काय म्हणणार माहिती का, सो वी जस्ट टेक इट ॲज अ दॅट इज इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्ट. दॅट इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्ट विच मे इन्क्लूड द ऑस्मोसिस, इट मे इन्क्लूड द डिफ्युजन, इट मे इन्क्लूड द प्रोसेस imbibition. Okay, these are the different method by which that substance is moving from one cell to another cell, between the cell. So we just take it as the intercellular transport. Short distance मध्ये intercellular up to the certain limit, एका पर्टिक्युलर लिमिट पर्यंत हे ट्रान्सफर होऊ शकतं शॉर्ट डिस्टन्सने. एका सेलकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे थोडंफार ट्रान्सफर होऊ शकतं, बट नॉट मूव्ह अप टू द वी कॅन से इट as 100 of meter plant just like eucalyptus. ओके, निलगिरी सारखे झाडं अगदी उंच उंच असतात बघा. तुम्ही विचार करा ना, कुठल्याही प्लांटमध्ये काही मोटर वगैरे बसवलेली आहे का, इतकं खालचं पाणी जमिनीमधलं खोलवरचं पाणी घ्यायचं आणि अगदी शेंड्यापर्यंत उंचपर्यंत घेऊन जायचं. तर याच्यासाठी कोण काम करतं, तर या मेकॅनिझमसाठी प्लांटमध्ये एक स्पेशल प्रकारचे फोर्स असतात, स्पेशल प्रकारच्या सिस्टीम आहेत. तर यांना आपण लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. तर या लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्टमध्ये कोण येतं बघा, सो दॅट लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट म्हणजे बऱ्याच लांब अंतरापर्यंत सबस्टन्सेस मूव्ह करून, not within the cell or between the cell. Okay, so it is occurring from one point to the another point of plant. Okay, प्लांटच्या एका पर्टिक्युलर पॉइंट पासून, म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही जर बघितलं, हे जे रूट्स आहेत, या रूटच्या या पॉइंट पासून तर या एंड पर्यंत, या बी पॉइंट पर्यंत, ए कडून तर बी पर्यंत इतक्या लांबपर्यंत सुद्धा सबस्टन्सेस मूव्ह होतात. तर हे मूव्ह होणं याला म्हणायचं लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट. त्याच्यानंतर सर एवढंच गेलं का, तर म्हणजे हे एवढं नाही. हां, ॲक्च्युली प्लांट किती उंच असतं, तर हायर ॲज युकॅलिप्टस 100 of meter, 100 मीटर उंचीपर्यंत निलगिरीचे झाडं असतात, उंचच उंच.
ओके, तर इतक्या उंचपर्यंत मटेरियल ट्रान्सफर होण्याचा जो मेकॅनिझम आहे, तर या मेकॅनिझमला लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट म्हणायचं. ऍक्च्युली इन सम काइंड ऑफ ग्रासेस और सम काइंड ऑफ यू कॅन से इट एज दॅट हर्बेशियस प्लांट्स, हर्बेशियस प्लांट आहे, ग्रास गवत आहे, यांच्यामध्ये मटेरियल अप टू द फ्यू वी जस्ट कॉल्ड एज अ मीटर, अप टू द फ्यू फूट वी जस्ट टिकेट एज काही फीटपर्यंत ट्रान्सफर होऊ शकतं. 4-5-6 फुटापर्यंत काही झाडं असतात गवत वगैरे, यांच्यामध्ये जे मटेरियल ट्रान्सफर होतं, या मटेरियल ट्रान्सफर होण्याचा जो मेकॅनिझम आहे ते याला म्हणलं जातं गटेशन. म्हणजे गटेशन ही जी मेथड आहे याच्यामध्ये रूट प्रेशर नावाची कन्सेप्ट आहे. या रूटमध्ये एक प्रेशर बिल्डअप होतं, and because of this pressure actually that plant can be transfer the material. So we just take it as the root pressure theory. ओके, आणि दुसरी जी असते सो दॅट इज नथिंग बट लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट नंतर रूट प्रेशर नंतर सेकंड वन जे आहे तर याचं नाव आहे ट्रान्सपिरेशन पूल. ट्रान्सपिरेशन पूल थिअरी. ओके, ट्रान्सपिरेशन पूल ही सगळ्यात ॲक्सेप्टेड, सगळ्यात महत्त्वाची थिअरी आहे. या थिअरीमध्ये या ठिकाणी खूप बेसल पार्टपासून एकदम इंडपर्यंत समवॉट मटेरियल कॅन बी मूव्ह बाय युझिंग द ट्रान्सपिरेशन प्रोसेस, ऑल्सो सेट टू बी द कोहेजन अधेजन थिअरी. त्याला दुसरं आणखी नाव आहे कोहेजन अधेजन थिअरी. म्हणजे जे काही सबस्टन्सेस आहेत हे सबस्टन्सेस विदिन प्लांट बॉडी ट्रान्सफर होण्याचा हा जो पाथवे आहे त्याला ट्रान्सपिरेशन पूल म्हणणार. मेनली हे वॉटर आणि जे डिझॉल्व सबस्टन्सेस आहेत यांच्यासाठी पर्टिक्युलरली वापरलं जातं, आयन्स मिनरल्स वगैरे यांच्यासाठी. आणि तिसरा जो पॉईंट आहे याच्यामधला लॉंग डिस्टन्समधला, याला म्हणायचं फूड ट्रान्सफर करण्यासाठीचा मेकॅनिझम कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन. ओके, फूड ट्रान्सफर करण्याचा मेकॅनिझम कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन, ऑल्सो कॉल्ड ॲज मास फ्लो हायपोथेसिस. या प्रकाराला काय म्हणलं जातं? मास फ्लो हायपोथेसिस. काय आहे तर या ठिकाणी जे लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट आहे याच्यामध्ये फूड ट्रान्सफर होतं अप टू द सर्टन लिमिट बाय द प्रोसेस वी जस्ट टेक इट ॲज अ ट्रान्सलोकेशन. वी नो दॅट फूड इज मूव्हिंग इन डिफरंट मॅनर. It is not unidirectional transport. It is an bidirectional. Okay, it may be said to be the multidirectional even. सबस्टन्सेस तयार झाले, लीफ मध्ये तयार होतील आणि शेंड्याकडे जातील, मुळाकडे जातील, जिथं साठवून ठेवायचे तिथं जाईल फूड. तर याला फिक्स अशी डायरेक्शन नाही फूडसाठी, ट्रान्सलोकेशनसाठी. तर मास फ्लो हायपोथेसिस पण आपण शिकूया पुढे. तर असं या सगळ्या प्रोसेस शिकणं म्हणजे हा चॅप्टर शिकणं, म्हणजे ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत या प्रोसेस आपल्याला डिटेलमध्ये या चॅप्टरमध्ये शिकायच्या. शॉर्ट डिस्टन्स ट्रान्सपोर्ट. एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत सबस्टन्सेस मूव्ह करतो, याला शॉर्ट डिस्टन्स ट्रान्सपोर्ट म्हणतो. काय या शॉर्ट डिस्टन्स ट्रान्सपोर्टमध्ये बघा, सबस्टन्सेस मूव्ह अप टू सर्टन डिस्टन्स. एका पर्टिक्युलर डिस्टन्स पर्यंत सबस्टन्सेस मूव्ह होऊ शकतात. ओके, तर याला आपण म्हणणार ट्रान्सपोर्ट दॅट इज शॉर्ट डिस्टन्स. याच्यामध्ये जनरली तुम्ही जर बघितलं तर इट इन्क्लूड वी कॅन से इट ॲज अ फर्स्ट प्रोसेस दॅट इज सेट टू बी द डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय असतं माहिती आहे का? इट इज ऑलवेज वी कॅन से इट ॲज अ पॅसिव्ह प्रोसेस. डिफ्युजन ही जी प्रोसेस आहे ही पॅसिव्ह आहे. पॅसिव्ह म्हणजे या प्रोसेसला एनर्जी लागत नाही. पॅसिव्ह प्रोसेस. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या डिफ्युजन प्रोसेसमध्ये, ओके, डिफ्युजन विच इज अ पॅसिव्ह प्रोसेस, या प्रोसेसमध्ये कुठल्याही पद्धतीनं सबस्टन्सेसची मुवमेंट ही अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन होणार नाही. म्हणजे नेहमीच मुवमेंट कशी होणार आहे? पॅसिव्ह प्रोसेस विथ movement of substances along concentration gradient. Okay, the passive movement with a movement of substances along the concentration gradient. कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटशी रिलेटेड असणारी मुवमेंट. ओके, म्हणजे काय? मुवमेंट सबस्टन्सेस ऑलवेज पासिंग फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन
higher concentration to the lower concentration. Okay, higher concentration to the lower concentration, or from higher kinetic energy to the lower kinetic energy. ज्या सबस्टन्सेस मध्ये त्यांची ओन एनर्जी जी असते त्या सबस्टन्सेस मधली, त्याला म्हणायचं कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. तर त्या सबस्टन्सची कायनेटिक एनर्जीच्या कशी होते, हायर कायनेटिक एनर्जी कडून किंवा हाय कायनेटिक एनर्जी कडून लोअर कायनेटिक एनर्जी कडे मुवमेंट होते. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कसं होणार आहे, तर हे सबस्टन्सेस इथं भरपूर असे सबस्टन्सेस आहेत. तर याच्याकडून ही मुवमेंट हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे इकडे जाणार. सबस्टन्सेस विच आर मुव्हिंग फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन, तेव्हा त्या प्रकाराला आपण म्हणणार सो डिफ्युजन. रेट ऑफ डिफ्युजन डिफ्युजन म्हणजे काय, की सबस्टन्सेस त्यांच्या हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे जाणं, एक सिम्प्लिफाईड मॅनर मध्ये. तर याच्यामध्ये जे डिफ्युजन नावाची प्रोसेस आहे ती, त्याच्यामध्ये द रेट ऑफ डिफ्युजन डिपेंडिंग ऑन कशावर डिपेंड आहे बघा, डिपेंडिंग ऑन नंबर 1 नेचर ऑफ सबस्टन्सेस, त्या सबस्टन्सचं नेचर. डिफ्युजन जनरली कधीही हायर कुणामध्ये असतं, तर गॅसियस सबस्टन्सेस मध्ये, गॅसियस स्टेट मध्ये कधीही जास्त प्रमाणात डिफ्युजन होतं दॅन दॅट ऑफ द लिक्विड, आणि लिक्विड मध्ये जास्त डिफ्युजन होतं दॅन दॅट ऑफ द सॉलिड. सॉलिड सबस्टन्सेस आर नॉट इझिली डिफ्युज्ड आउट. ओके, सॉलिड सबस्टन्सेसचं डिफ्युजन होणार नाही जास्त प्रमाणामध्ये. ओके, परंतु जर गॅसियस फॉर्म मध्ये सबस्टन्सेस असतील, त्याचं नेचर जर गॅसियस असेल, तर याच्यामध्ये मोमेंटची कॅपॅसिटी हायर असते. ओके, त्याच्यानंतर लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह झालेले काही सबस्टन्सेस यांच्यामध्ये सुद्धा थोडीशी जास्त प्रमाणामध्ये मोबिलिटी असते. ओके, तर शब्द काय राहिलेत का बघून घ्या. तर गॅसियस स्टेटमध्ये लिक्विड स्टेटपेक्षा जास्त मुवमेंट असते, लिक्विड स्टेटमध्ये सॉलिड स्टेटपेक्षा जास्त मोबिलिटी असते. ओके, नंबर नेक्स्ट, पहिलं नेचर ऑफ सबस्टन्सेस. दुसरं म्हणजे काय बघा, दुसरं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्टन्सेस. किती कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्टन्सेस. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, इथं सबस्टन्सेसचं कॉन्सन्ट्रेशन मधला डिफरन्स जेवढा जास्त, ओके, म्हणजे दॅट इज मॅक्झिमम डिफरन्स हाय डिफ्युजन. ओके, म्हणजे हे एक प्लेस आहे, इथं सांगितलं याला ए म्हणा, याला बी म्हणा. याच्यात जर ए मध्ये 100 मॉलिक्यूल असतील आणि बी मध्ये जर 90 मॉलिक्यूल असतील, ओके, किंवा जर ए मध्ये जर 50 मॉलिक्यूल असतील आणि बी मध्ये जर 2 मॉलिक्यूल असतील, तर मला सांगा कधी जास्त फास्ट मॉलिक्यूल ट्रान्सफर होतील, 50 कडून 2 कडे जाताना. का, कारण 50 आणि 2 मधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स 48 खूप मोठा आहे. 100 आणि 90 मधला डिफरन्स 10 आहे. डिफरन्स जेवढा जास्त इझिली तेवढे जातील, कारण नंतर इक्विलिब्रियम जर आलं ना तर तुमचं डिफ्युजन स्टॉप होतं. डिफ्युजन कधी स्टॉप होतं, स्टॉप डिफ्युजन ॲट इक्विलिब्रियम, at equilibrium stop the diffusion process. इक्विलिब्रियम म्हणजे दोन्हीकडचं सारखं झालं, म्हणजे इकडे 100 मॉलिक्यूल इकडे पण 100 झाले, त्यावेळेला मॉलिक्यूल पास होतील का, नाहीत होणार. कळतंय ना. तर अशातला एकंदरीत हा भाग आहे. ओके, सो नंबर 3 कन्सेप्ट, पहिलं नेचर सबस्टन्सेस, त्याच्यावरून डिफ्युजनचा रेट ठरवला जाईल. दुसरं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्टन्स वरून डिसाईड केलं जाईल. आणि तिसरं म्हणजे इनडायरेक्टली मेम्ब्रेन जर एखादा असेल, तशी मेम्ब्रेनची गरज नाही, पण जर असेल एखादा मेम्ब्रेन तर त्या मेम्ब्रेनची परमियाबिलिटी, मेम्ब्रेन
permeability. Membrane permeability, which is an important part for the diffusion process. डिफ्युजन मध्ये मेम्ब्रेनची परमिएबिलिटी सुद्धा अतिशय महत्वाची. फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन असेल तर रेट ऑफ डिफ्युजन इज हायर. जर सेमी परमिएबल असेल तर रेट ऑफ डिफ्युजन इज स्लोअर. अँड इफ दॅट मेम्ब्रेन इज इम्परमिएबल द रेट ऑफ डिफ्युजन इज झिरो. कारण मॉलिक्यूल ट्रान्सफरच होत नाही. जे एखादं प्लास्टिक मेम्ब्रेन वापरलं तर इकडून तिकडे काही जाणार नाही, म्हणजे इनडायरेक्टली इम्परमिएबल झालं. रेट ऑफ डिफ्युजन ऑल्सो डिपेंडिंग ऑन दी मेम्ब्रेन परमिएबिलिटी. ओके, तर पहिलं नेचर ऑफ सबस्टन्सेस, दुसरं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्टन्सेस, तिसरं म्हणजे मेम्ब्रेन परमिएबिलिटी. आणि चौथा इम्पॉर्टंट पॉइंट याच्यामध्ये असा आहे, सम फॅक्टर्स, काही फॅक्टर्स लाईक टेम्परेचर, प्रेशर, यांच्यामध्ये जर बदल झाला तर तुमचं डिफ्युजन जास्त प्रमाणात होईल. बघा तुम्ही, when we take the beaker, हे बीकर आहे, या बीकर मध्ये आणखी एक बीकर तुम्ही याला जोडलं, याच्यामध्ये जे काही सोल्यूट आहेत, हे याच्यामध्ये जे सोल्यूट आहेत, सपोज 100 मॉलिक्युल्स आहेत, याच्यामध्ये जे सोल्यूट आहेत, सपोज हियर दॅट इज 80 मॉलिक्युल्स. ट्रान्सफर कधीपर्यंत होणार कळालंय? अप टू द इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम पर्यंत ट्रान्सपोर्ट होणार. ओके, तर तुम्ही काय केलं माहितीये का, तुम्ही या ठिकाणी एक कन्सेप्ट यूज केली. याला जर वरून एखादं प्रेशर अप्लाय केलं, एक ब्लॉक पिस्टन घेतला आणि या ब्लॉक पिस्टनच्या मदतीने याला दाबलं खाली, तर तुमचं इकडं मटेरियल जाण्याचं प्रमाण जास्त होईल. उलट का? कारण प्रेशर अप्लाय केल्यामुळं नुसते 100च नाही, 100 मधून इकडे जायला किती पाहिजे होते? नॉर्मली बघा, इक्विलिब्रियम येणं म्हणजे किती मॉलिक्युलचा, तर 20चा डिफरन्स आहे, म्हणजे 10 इकडे जायला पाहिजे होते, इकडे राहायला पाहिजे 90, इकडे राहायला पाहिजे 90, याच्यातले 10च इकडे जायला पाहिजे होते. मग ही स्टेट राहिली असती कॉन्स्टंट इक्विलिब्रियम. पण जर तुम्ही इथं पिस्टन लावून त्याला जर बळच प्रेस केलं तर याच्यातले जास्तीचे मॉलिक्युल इकडे जाऊ शकतात. म्हणजे इकडं कधी कधी होऊ शकतं 110 आणि इकडं कधी कधी होऊ शकतं डायरेक्ट 70च. म्हणजे याच्यातले मॉलिक्युल किती पलीकडे गेले? 70 म्हणजे 30 गेले. 30 8 आणि 3 11, याच्यात 110 झाले. ओके, किती झाले? याच्यातले 30 मॉलिक्युल इकडे गेले बघा. 8 8 9 10 11, बरोबर आहे. ओके, तर या पद्धतीनं इकडच्या मॉलिक्युल इकडे पास होईल. ओके, पण कधी तुम्ही प्रेशर अप्लाय केलं तर, जर तुम्ही बघा, आता तुम्ही मला सर आठवलं बघा, घरी चहा बनवला, चाळणीमध्ये घेतला आणि त्याला तुम्ही त्या कपानं काय केलं? प्रेशर अप्लाय केलं त्या पत्तीला, तर त्याच्यातला सगळा चहा निघून. म्हणजे रेट ऑफ डिफ्युजन इज हायर व्हेन वी अप्लाय द प्रेशर. सबस्टन्सेस जास्त बाहेर निघू शकतात जर प्रेशर अप्लाय केलं तर. ओके, किंवा दुसरं, जर तापमान असेल, समजा ही असली गरमी आहे, कळतंय ना, या असल्या गरमीमध्ये जनरली तुम्ही जर बघितलं तर आपल्या बॉडीमधून सुद्धा स्वेट वगैरे जसं बाहेर येतं, तसं जास्त प्रमाणामध्ये डिफ्युजन होऊन मटेरियल बाहेर येऊ शकतं. तसं ट्रान्सपिरेशन, झाडांमधून सुद्धा वाफेच्या स्वरूपात पाणी जास्त जाऊ शकतं. कळतंय ना. म्हणजे जनरली तुम्ही जर बघितलं तर टेम्परेचर असेल किंवा प्रेशर असेल, या एक्सटर्नल घटकांमुळे, फॅक्टरमुळे तुमच्या डिफ्युजनच्या रेटवरती परिणाम पडेल. हाय टेम्परेचर असेल तर रेट ऑफ डिफ्युजन इज ऑल्सो हायर. सो प्रेशर हायर असेल तर रेट ऑफ डिफ्युजन ऑल्सो हायर. म्हणजे हे वाढल्यामुळं डिफ्युजन प्रेशर सुद्धा किंवा डिफ्युजनचा रेट पण वाढतो, लक्षात घ्या. तर अशा प्रकारची कन्सेप्ट आहे. तर हे आहे याचा बेसिक पार्ट. ओके, तर आता पुढे बघा, डिफ्युजन ही जी प्रोसेस आहे हिचे पुन्हा 2 प्रकार असतात. देयर आर 2 टाइप ऑफ डिफ्युजन. देयर आर 2 टाइप ऑफ डिफ्युजन. 2 टाइप ऑफ डिफ्युजन. One is simple diffusion. One is simple diffusion, and other one is facilitated diffusion.
फॅसिलिएटेड. फॅसिलिएटेड डिफ्युजन. सिंपल डिफ्युजन मीन्स नथिंग बट द नॅचरल प्रोसेस मध्ये होणं, नॅचरल ट्रान्सफर. नॅचरल ट्रान्सफर फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. जास्त प्रमाणाकडून कमी प्रमाणाकडे काय होणं, नॅचरली ट्रान्सफर होणं, याला म्हणायचं सिंपल डिफ्युजन. कळायला लागले का? ओके, नॅचरली ट्रान्सफर झालं, कोणता कॅरियर मॉलिक्यूल नाही, इतर काही नाही, असं जर झालं तर याला म्हणायचं सिंपल डिफ्युजन. आणि फॅसिलिएटेड डिफ्युजन म्हणजे कसं, फॅसिलिएटेड डिफ्युजन म्हणजे युजिंग प्रोटीन. काय झालं इथं, युजिंग कॅरियर प्रोटीन्स, कॅरियर प्रोटीन वापरलं ते. म्हणजे या सिस्टीम मध्ये, ओके, या सिस्टीम मध्ये इथं काय केलं तुम्ही, या सिस्टीम मध्ये, ओके, या सिस्टीम मध्ये तुम्ही काय केलं बघा, या सिस्टीमला आपण डिवाइड करू. इथे एक मेम्ब्रेन घेतलं, ओके, इथे एक मेम्ब्रेन. तर याच्यामध्ये इकडच्या ह्याच्यामध्ये हे ए, इकडच्या बी. ओके, आता बघ, ज्या वेळेस पहिल्या सिंपल प्रोसेस होणार तर मॉलिक्यूल किती जाणार आहेत माहिती का, मॉलिक्यूल इकडे जातील अप टू द इक्विलिब्रियम. जोपर्यंत हे दोन्हीकडे सारखं होत नाही तोपर्यंत मॉलिक्यूल जाते त्या ए कडून बी कडे. पण जर काय झालं, इथं तुम्ही एखादी प्रोटीन टाकली, हे एकदम स्लोली पास होते. म्हणजे सिंपल डिफ्युजन नॅचरल प्रोसेस आहे, ओके, आणि ही कशी आहे, स्लो आहे, स्लो प्रोसेस. पॅसिव्ह आहे, लक्षात घ्या, डिफ्युजन इज ऑलवेज पॅसिव्ह प्रोसेस. डिफ्युजन ही पॅसिव्ह प्रोसेस आहे. ओके, तर एनर्जी लागणार नाही, तर स्लो प्रोसेस आहे. स्लो म्हणजे इनडायरेक्टली हळूहळू हळूहळू मॉलिक्यूल जाते. जसा यांच्यातला डिफरन्स कमी होत जाईल तसा रेट पण काय होत जाईल, कमी होत जाईल. जेवढा दोघातला डिफरन्स जास्त, इकडे 100 मॉलिक्यूल, इकडे 20 मॉलिक्यूल, 80चा डिफरन्स म्हणजे एकदम फास्ट पलते. इथं 80 मॉलिक्यूल झाले, इकडे झाले 100, तर त्यावेळेस काय होतील माहिती का, सपोज बरं का, ओके, तर त्यावेळेस डिफरन्स कमी तर रेट पण त्याचा स्लो. इथं जर 90 झाले तर रेट आणखी स्लो. इथं जर 95 झाले तर रेट एकदम. इथं जर 100 झाले तर रेट 0. मीन्स देयर इज नो ट्रान्सपोर्ट, डिफ्युजन होणार नाही, इक्विलिब्रियमला राहील या ए मध्ये. ओके, म्हणजे ए प्रोसेस ही कॉन्सन्ट्रेशन बेस्ड आहे आणि बी पण तशीच आहे. म्हणजे ह्या दुसरं सेकंड मेथड जी आहे, पहिली सिंपल आणि दुसरी फॅसिलिएटेड. पण फॅसिलिएटेड मध्ये कसं आहे, प्रोटीन आहे, कॅरियर प्रोटीन. इकडं कुणी नव्हतं हाताला धरून नेणार पलीकडे की बाबा आता इथे 100 80 20चा डिफरन्स आहे, हळूहळू चाललंय, जाऊ द्या म्हणलं. पण इथं काय, इथं प्रोटीन बसलेले. या प्रोटीनने काय केलं, या प्रोटीनने या मॉलिक्यूलला पकडलं आणि काय झालं, हे बघा, हे बाहेरून आहे आणि या हे मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे सोल्यूट याला चिटकलं या प्रोटीन, ओके, थोडं घट्ट चिकटलं, ओके, आणि हे बाहेरून होतं, ही प्रोटीन अशी फिरली, सोल्यूट कुंकून आलं, बाहेरून होतं ते मधून, कळतंय ना. म्हणजे ही प्रोटीन काय होते माहिती का, रोटेट होते. दिस इज कॉल्ड ॲज पंप प्रोटीन, चॅनल प्रोटीन. ओके, ह्याला चॅनल किंवा पंप प्रोटीन म्हणतो. जसं तुमचं सोडियम पोटॅशियम पंप काम करतो तसं करतं हे. सोडियम पोटॅशियम पंप कसं काम करतो, किती सोडियम बाहेर जातात, किती सोडियम 3 आणि किती पोटॅशियम मध्ये जातात 2. ओके, सोडियम कुठं सोडायचे, बाहेर, किती 1 2 3, डोक्यात ठेवा, 1 2 3 लिटर म्हणून 3 झाले. ओके, आणि के प्लस किती 2 लिटर म्हणून 2 जण मध्ये येणार, हे आतमध्ये आणायचे. ओके, के काय आणायचे, आतमध्ये आणायचे आणि सोडियम सोडून द्यायचे बाहेर. ओके, बाहेर जाणं या पद्धतीने हे सोडियम पोटॅशियम पंपचं काम आहे. लक्षात घ्या, मला ट्रिक आठवली काल म्हणून मी सांगितलं तुम्हाला. ओके, सो या पद्धतीने, कारण कधी कधी आयन डोक्यात राहत नाहीत, कोणते किती, लक्षात घ्या, सोडियम किती पोटॅशियम किती हे, तर त्यासाठी हे डोक्यात ठेवा, 1 2 3 आणि 1 2 के प्लस म्हणजे 2 असं. ओके, सो असो. तर इथं काय बघा, तर या ठिकाणी या प्रोटीनला आयन चिटकले जातील आणि ही प्रोटीन फिरेल.
ही प्रोटीन अशी फिरत राहील कंटिन्यू. ओके, आणि याच्यामुळं काय होईल, या प्रोटीनच्या रोटेशनमुळं कंटिन्यू ही मॉलिक्यूल अशी ट्रान्सफर करत राहील. ओके, कुठपर्यंत करत राहील, अप टू द सॅच्युरेशन. जोपर्यंत याच्यातल्या सगळ्या प्रोटीन काम करत नाही. रेट ऑफ फॅसिलिटेड डिफ्युजन ही थोडीशी फास्ट प्रोसेस आहे, फास्टर आहे. आणि जेव्हा सगळ्याच प्रोटीन काय करतील, काम करतील, when all protein from the membranes are working to transfer the molecule, that is called as a saturation point. ओके, म्हणजे याच्यात जर 10 प्रोटीन असतील, 10ची 10 मॉलिक्यूल ट्रान्सफर करण्याचं काम करत असतील, तर तेव्हाचा ट्रान्सफर करण्याचा रेट हा नेहमीच हायर असतो, मॉलिक्यूल ट्रान्सफर करण्याचा. म्हणजे थोडक्यात या 10चे 10 प्रोटीन काम करायला म्हणजे त्या पॉईंटला म्हणायचं सॅच्युरेशन पॉईंट. जेव्हा जसं आपल्या हिमोग्लोबिन सगळ्याच्या सगळ्या जर ऑक्सिजन घेऊन चालल्या तर आपण म्हणतो ऑक्सिजन सॅच्युरेशन. हिमोग्लोबिन जास्तीत जास्त ऑक्सिजन घेऊन चालले. जेव्हा हिमोग्लोबिन ऑक्सिजन कमी वाहून नेतील आपण म्हणतो डिसोसिएशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन डिसोशिएट व्हायला नाही हिमोग्लोबिन पासून. ओके, तर असो, तर हे मॉलिक्यूल इकडून इकडे पास होतील. सो कुठपर्यंत, अप टू द इक्विलिब्रियम, दोन्हीकडे सारखं होत नाही तोपर्यंत. ओके, तर या प्रोटीनच्या मदतीने ट्रान्सफर जर झालं तर याला म्हणायचं फॅसिलिटेटेड ट्रान्सफर. ओके, तर फॅसिलिटेटेड डिफ्युजन हा जो प्रकार आहे, तर याच्यामध्ये बेसिकली काही चॅनल वापरले जातात, जसं की ॲक्वापोरिन. हा ॲक्वापोरिन 8 मॉलिक्यूलनं बनलेला असतो. ओके, सो 8 प्रोटीन मॉलिक्यूल्स आहेत, तर जनरली यांच्यापासून बनलेला असतो, विच इज युजफुल टू ट्रान्सफर द सबस्टन्सेस. वॉटर ट्रान्सपोर्ट मध्ये करणारं चॅनल आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, जे प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं ना, प्लाझ्मा मेम्ब्रेन लिपिड बायलेअरनं बनलेलं आहे. आणि लिपिड बायलेअर जे काय असतं, तर हे लिपिड बायलेअर खतरनाक आहे. ओके, हे लिपिड बायलेअर खतरनाक आहे. हे काय करतं, सहजासहजी हे टेल काय करतात, वॉटरला जाऊ देत नाहीत. वॉटर इथपर्यंत येतं, हेडपर्यंत येतं, टेल जाऊ देत नाही. टेल म्हणतात आम्हीला जाऊ देणार. मग आता या वॉटरला जर पुढे पाठवायचं असलं तर इथं प्रोटीन लागेल, इंटिग्रल प्रोटीन. वी कॉल देम ॲज अ कॅरियर प्रोटीन्स. ओके, ॲक्वापोरिन नावाचे जे मॉलिक्युल्स पास करायला मदत करतील. तर अशी होती ही डिफ्युजन प्रोसेस. इज इट क्लिअर? या पद्धतीने. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला इथे डोक्यात घ्यायची आहे. ओके, काय कन्सेप्ट डोक्यात घ्यायची आहे की डिफ्युजन ही जी काही कन्सेप्ट आहे, तर डिफ्युजनचा रेट जो आहे ते या प्रक्रियेमध्ये सबस्टन्स जे विरघळलेले आहेत याच्यावर पण डिपेंड आहे. किती प्रमाणामध्ये सबस्टन्सेस आहेत त्याच्यावर. ओके, जनरली जेवढे सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल तेवढं त्याच्यातलं डिफ्युजन जास्त होणार. असा ते एकंदरीत हा पॉईंट आहे. ऑस्मोसिस. ओके, काय ऑस्मोसिस म्हणजे काय बघा, ट्रान्सफर ऑफ सॉल्वंट ट्रान्सफर होईल थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. थ्रू काय होणं, सॉल्वंट पास होणं, याला म्हणायचं ऑस्मोसिस. ओके, ट्रान्सफर ऑफ सॉल्वंट थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन कॉल्ड एज ऑस्मोसिस. आता हे जे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, तर या सेमी परमिएबल मेम्ब्रेन वर आणि या सॉल्वंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड ही प्रोसेस ऑस्मोसिस. ऑस्मोसिस मध्ये बघा, ऑस्मोसिस मध्ये जनरली सबस्टन्सेस जे पास होतात तर हे येतात. ओके, येतात हे तर ए साइडला तुमचे सोल्यूट जास्त आहेत, सोल्यूट मोर आहे, आणि या बी प्लेसला लेस सोल्यूट आहे. आणि हे मधलं जे मेम्ब्रेन आहे ना, दॅट मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथं कोण मूव्ह होणार आहे,
सॉल्व्हंट मूव्ह. आणि सॉल्व्हंट मूव्ह होणार तर कुंकड होईल हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्व्हंट. हा सोल्यूट नाही बघा, नाहीतर काय म्हणायचे सर इथं लय मोठे सोल्यूट आहेत बघा, पाणी या ए कडून बी कडे पाठवा, तर डायरेक्शन अशी येईल का पाण्याची? नाही येणार. वॉटरची डायरेक्शन उलट येणार, कारण या बी मध्ये सोल्यूट कमी आहेत. सोल्यूट कमी आहे म्हणजे सोल्युशन प्युअर जास्त आहे, प्युअर जास्त आहे, प्युरिटी मोर आहे. प्युरिटी मोर आहे म्हणजेच त्याचं वॉटरचं प्रमाण जास्त. वॉटरचं प्रमाण जास्त म्हणजे वॉटरचं पोटेन्शियल, वॉटरचं पोटेन्शियल जास्त. वॉटरचं पोटेन्शियल जास्त असेल. आता वॉटरचं पोटेन्शियल म्हणजे फ्री वॉटर मॉलिक्यूल जास्त, कारण सोल्यूट कमी म्हणल्यावर थोड्या सोल्यूटने वॉटर मॉलिक्यूलला ट्रॅप केलं, पण बाकीचे वॉटर रिकामे राहिले ना, मग रिकामे राहिलेले वॉटर मॉलिक्यूल इकडे पास व्हायला लागतील. ओके, तर इकडं सोल्यूट जास्त आहेत आणि वॉटर जनरली त्या लेवलला, मग त्याच्यामुळे याच्यामध्ये काय माहिती का, कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, कॉन्सन्ट्रेशन मोर आहे. सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन मोर आहे. मोर कॉन्सन्ट्रेशन त्याला म्हणायचं टर्बिड सोल्युशन, टर्बिड ऑर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. त्याच्यामुळं याच्यामधलं वॉटर पोटेन्शियल काय आहे, वॉटरची फ्री मॉलिक्युल्स काय आहेत इकडं कमी आहेत, वॉटर पोटेन्शियल लेस आहे. या ए मध्ये वॉटर पोटेन्शियल काय आहे, लेस आहे बी च्या तुलनेत. ए मध्ये वॉटर पोटेन्शियल कमी आहे, आणि वॉटर पोटेन्शियल कमी असल्यामुळं मग वॉटर कुंकड मूव्ह होतं. वॉटर विच इज ऑलवेज मुव्हिंग फ्रॉम, ओके, सो वॉटर मुव्हिंग फ्रॉम बी टू ए means higher water potential to the lower water potential. वॉटर जास्त बी मध्ये कारण त्याच्यात सोल्यूट कमी आहे. सोल्यूट कमी असल्यामुळे फ्री मॉलिक्यूल वॉटरचे जास्त, त्याच्यामुळे इकडे येते. म्हणजे कधीही डोक्यात ठेवा की ऑस्मोसिस ही जी काही प्रोसेस आहे, या ऑस्मोसिस प्रोसेसमध्ये काय होतं माहिती आहे का, तर ऑस्मोसिस प्रोसेसमध्ये वॉटर मॉलिक्यूल जे आहे, म्हणजे ऑस्मोसिस वरती कुणाचा इन्फ्लुएन्स पडतो लक्षात घ्या, तर याच्यावरती इन्फ्लुएन्स होतो सोल्यूटचा. ओके, प्युअर जर सॉल्व्हंट असेल तर रेट ऑस्मोसिस फास्ट होईल, म्हणजे स्पीड मध्ये मॉलिक्यूल ट्रान्सफर होईल. इकडे एकदमच प्युअर आहे, ओके, आणि खूप जास्त फास्ट झाले आहेत, आणि इथं थोडेसे मॉलिक्यूल सोल्यूटचे आहेत, त्याच्यामुळे स्पीड थोडी कमी असते. ओके, म्हणजे प्युअर सॉल्व्हंटच्या वेळेस ऑस्मोसिस फास्ट असणार. ज्यावेळेस तुम्ही त्याचं सोल्युशन बनवाल, सोल्युशन असेल म्हणजे त्यात तुम्ही सोल्यूट ऍड केले, म्हणजे तुम्हाला काय म्हणावं लागेल माहितीये का, ओके, सोल्युशन मध्ये सोल्यूट ऍड केले याच्याशी कन्सर्न जर असेल, ओके, तर प्युअर सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट ऍड केले म्हणजे त्याच्यामधल्या सोल्यूटनं जे फ्री वॉटर मॉलिक्यूल होते ते ट्रॅप केले, आणि फ्री वॉटर मॉलिक्यूल ट्रॅप केल्यामुळं वॉटरचं प्रेशर, वॉटरचं पोटेन्शियल काय झालं, कमी झालं. वॉटरचं पोटेन्शियल कमी झालं म्हणजे जे ट्रान्सफर होणारे वॉटर होते ते जायनात. का जायनात, त्यांना धरून ठेवलं कोणी, सोल्यूट, त्याच्यामुळे त्यांना जाता येणार पलीकडे. ओके, म्हणजे सोल्युशन मध्ये सोल्यूट जेवढे जास्त तेवढं ऑस्मोसिस स्लो होईल. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे सोल्यूटच्या ऍडिशन मुळे हे असं घडलंय. ओके, की तुमचा ऑस्मोसिसचा फ्लो स्लो झालाय, आणि ज्या प्रेशर मुळे हे अडवलं जातं ऑस्मोसिस प्रोसेस, दॅट इज सेड टू बी द ऑस्मोटिक प्रेशर. ओके, तर ऑस्मोटिक प्रेशर कशाला म्हणायचं, ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे प्रेशर स्टॉप ऑस्मोसिस. जे प्रेशर ऑस्मोसिस स्टॉप करतं त्या प्रेशरला म्हणायचं ऑस्मोटिक प्रेशर. म्हणायचं. ओके, जे ऑस्मोसिस स्टॉप करेल त्या प्रेशर. ओके, आता इथं आणखी तुम्हाला वेगवेगळ्या टर्म बघायचे आहेत. ऑस्मोटिक प्रेशर काय, डिफ्युजन प्रेशर डेफिशियंट म्हणजे काय, टर्जर प्रेशर काय असतं, वॉल प्रेशर काय असतं, या सगळ्या टर्म तुम्हाला इथं बघायच्या. ओके, तर
या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर एक सोल्युशन घेतलं, सपोज तुम्ही इथं याच्यामध्ये सोल्यूट टाकले, जेव्हा हे प्युअर होतं प्युअर त्यावेळेला याची डिफ्यूज होण्याची कॅपॅसिटी जास्त होती. ओके, डिफ्यूज होण्याचे म्हणजे याच्याकडे जनरली तुम्ही जर बघितलं तर सोल्यूट कमी असल्यामुळं दुसरीकडचे याच्याकडे फास्ट येऊ शकत होते ना, डिफरन्स जास्त व्हायचं त्याच्यामुळे. ओके, म्हणजे प्युरिटी याच्यामध्ये जास्त तर दुसरीकडचे सबस्टन्सेस याच्यामध्ये येणार स्पीडमध्ये. ओके, तर आता इथं होतं काय बघा, याच्यामध्ये तुम्ही एक महत्त्वाची टर्म डोक्यात घ्यायची की तुम्हाला डीपीडी कन्सेप्ट समजून घ्यायची बघा, डिफ्युजन प्रेशर डेफिशियंट. डीपीडी म्हणजे डिफ्युजन प्रेशर डेफिशियंट, आणि डेफिशियंट म्हणजे कमी होणं. कोण कमी होणं? डिफ्युजन प्रेशर कमी होणं. डिफ्युजन प्रेशर कमी होणं याला म्हणायचं डिफ्युजन प्रेशर डेफिशियंट. कितीनं कमी होतं तर बघा, तर इथं डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर वॉटर याच्यामधून काय करायचं? मायनस करायचं. कोण? मायनस करायचं. कोण? डिफ्युजन प्रेशर ऑफ सोल्युशन. म्हणजे जेव्हा प्युअर वॉटर होतं तेव्हा सॉल्व्हंट बनणार तुम्ही, आणि डिफ्युजन प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे अगोदर समजा एक सोल्युशन घेतलं, सॉल्व्हंट घेतलं, त्याच्यातले डीपीची व्हॅल्यू होती एक्स. डिफ्युजन प्रेशर होतं एक्स. जर याच्यात तुम्ही सोल्यूट टाकले तर त्याच्यामुळे दुसरीकडचे याच्याकडे येण्याचं प्रमाण काय होईल? स्लो होईल ना. म्हणजे डिफ्युजन प्रेशर ऑफ सोल्युशन इज ऑलवेज, डिफ्युजन प्रेशर सोल्युशनचं हे कमी असणार आहे प्युअर पेक्षा. आणि या दोघांची वजाबाकी जर केली, डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर वॉटर दॅट इज कॉल्ड ॲज डीपी मायनस डिफ्युजन प्रेशर ऑफ सोल्युशन. सोल्युशनचं डिफ्युजन प्रेशर कसं काढायचं? जेवढे सोल्यूट जास्त तेवढं डिफ्युजन प्रेशर ऑफ सोल्युशन जास्त. म्हणजे इनडायरेक्टली याला म्हणायचं ओपी. ओके, याला म्हणायचं ओपी म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे सोल्युशन याच्यामध्ये सोल्यूट ऍड केल्यामुळं जे वॉटरचं ट्रान्सफर होण्याची कॅपॅसिटी ती कमी झाली नाही का, कारण फ्री मॉलिक्यूल कमी झाले ना. लक्षात, जर तुम्ही या ठिकाणी यामध्ये सोल्यूट ऍड केल्यामुळे त्याच्यात क्रिएट झालं ऑस्मोटिक प्रेशर जे स्टॉप करणार आहे ऑस्मोसिस. ओके, तर या दोघांची वजाबाकी म्हणजे तुमची डीपीडी. या दोघांची वजाबाकी म्हणजे तुमची डीपीडी. म्हणजे तुमच्या डिफ्युजन प्रेशर मधून ऑस्मोटिक प्रेशर वजा केलं तर राहील त्याला म्हणायचं डीपीडीची व्हॅल्यू. जर प्युअर सॉल्व्हंट असेल, मला सांगा बरं, जर एकदम प्युअर सॉल्व्हंट आहे त्यावेळेस डीपी किती असेल? डिफ्युजन प्रेशर किती असेल? मॅक्झिमम इक्वल टू 0. किती असेल? 0 असेल. आता इथं कसं आहे माहिती आहे का, डिफ्युजन प्रेशर मॅक्झिमम कधी असतं माहिती आहे का? ज्यावेळेस प्युअर सॉल्व्हंट आणि डिफ्युजन प्रेशर त्यावेळेस, कारण त्याला म्हणलं जातं मॅक्झिमम व्हॅल्यू 0. आणि जेव्हा जेव्हा आपण पुढचं म्हणून सोल्यूट ऍड करू ना तेव्हा तेव्हा डिफ्युजन प्रेशर कमी होत जातं, म्हणजे मायनस होत जातं. म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू 0 आहे आणि त्याच्यानंतर सोल्यूट ऍड केल्यावर कमी कमी होत जाते, म्हणजे ती निगेटिव्ह. कळतंय ना? असं ह्या क्वेश्चन पडलेलं आहे याच्या. ओके, सो